नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. सावित्रीच्या लेखी विविध क्षेत्रात अग्रेसर रेश्मा तानवडे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षितिजावर महिलांनी सतत समाजात व राजकारणात पुढाकार घेतला आहे. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. म्हणूनच आज महिला शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्या पुढील काळातही महिलांनी स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे विशाखा सूर्यवंशी मॅडम यांनी केले. तसेच प्रमुख पाहुणे रेश्मा तानवडे बोलताना म्हणाल्या, महिला आता व्यवसायाकडे जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय करण्याची संधी महिलांना आहे. तसेच महिलांच्या सुरक्षितता याविषयी सुद्धा मार्गदर्शन तानवडे मॅडम यांनी केलं. सावित्रीच्या लेखी विविध क्षेत्रात अग्रेसर राहून उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. महिलांना किंवा बचत गट यांना व्यवसाय करण्यासाठी लागणारी सर्व मदत व सहकार्य माझ्याकडून सर्व महिलांना राहील, अशी ग्वाही समाजसेविका सौ रेश्मा तानवडे मॅडम यांनी केली. म्हासुर्णे येथील माऊली मंदिर येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने म्हासुर्णे ग्रामपंचायत यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रेश्मा तानवडे मॅडम, विशाखा सूर्यवंशी, सरपंच सोनाली पवार, उपसरपंच सचिन माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने, विठ्ठल यमगर, सुरेखा सूर्यवंशी, उषा माने, कांता घोलप, आफरीन मुल्ला, कल्पना माने, संगीता औंधे गावातील महिला व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त श्रीराम विद्यालयातील मुलींनी भाषण स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत भाग घेण्यात आलेल्या सर्व विद्यार्थिनींना ग्रामपंचायत म्हासुर्णे वतीने शालापयोगी वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आले. तसेच कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना भेट वस्तू देण्यात आल्या. तसेच सर्व उपस्थितांना अल्पोहार ठेवण्यात आला होता. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमावेळी म्हासुर्णे गावातील वदना जाधव व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, म्हासुर्णे गावातील महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन वदना जाधव मॅडम यांनी केले, तर आभार सरपंच सोनाली पवार यांनी मानले. प्रतिनिधी तुषार माने. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.